कोणीतरी भिकार चोटाने मी फसवणूक केली म्हणून सगळीकडे प्रोपोगंडा पसरवला. उत्तर देणार नव्हतो, पण या भिकार चोटाचा एक खूप महत्वाचा फोटो सापडला. खाली बघा फोटो. मग याच्या पोटात का दुखलंय तुम्हाला समजलं असेल. अरे राजा, मी फसवणूक करायला माझ्याकडे आहे काय आणि काय फसवणूक करणार. तुला शेतकरी कमेंट करतायत, माझ्या बाजूने कमेंट करताय, तू डिलीट करून टाकतोय. तुझ्या बाजूने ज्या आहेत त्या तू ठेवतोय आणि तू म्हणतो फसवणूक केला. तुला मी 22 मिनिटं बोललो, 22 मिनिटांमध्ये तुला माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मम्मा करतोय तू. तुला जेव्हा फोन केला तेव्हा तू तुझ्याच नोकराला, शेतात काम करणाऱ्याला शिव्या देत होतास. अरे तुझी लायकी किती आहे. तुझ्या नेत्याला, तुझ्या बाप रूपी नेत्याला बोललं म्हणून तू माझी बदनामी करायला लागला. अरे राजा, वर्षामध्ये 10 लाख कमवले तर त्यातले 7.5 लाख रुपये मी शेतकऱ्याच्या लेकरावर खर्च करतो. जरा व्हिडिओ चाळून बघ. माझा व्यवसाय हा पूर्णतः शांत आणि विदाऊट जाहिरातवाला आहे. माझी कुठे नर्सरीच नाहीये, तर तुला नर्सरी बद्दलची उत्तरं कुठून देऊ. कुठे आहे तुला काय माहिती रे. 4 लोक माझ्या आजूबाजूची जी मला काय म्हणतात ना, माझा हेट करतात, माझ्या विरोधात आहेत, तुला फोन करून काहीही सांगणार आणि तू त्याच्यावरती बोलणार. माझ्या कंपनीबद्दल बोलला. कसलं शेअर मार्केट, कोणत्या माणसाकडून मी पैसे घेतलेत, आहे काही प्रूफ. कसली इन्व्हेस्टमेंट घेतली, कुठे घेतली. 4 वर्षापूर्वीची कंपनी आहे. बरं, ती कंपनी काढली आणि तशीच ठेवली, त्यात 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन नाही. मग नावाने कंपनी काढली म्हणजे लगेच मी फ्रॉड केला. अरे काय मूर्खासारखं चाललेलं आहे. काय म्हणजे बिंडोकासारखी वर्तन आहे. तर आणि तुझ्या पोटात का दुखलं माहितीये. तुझ्या गिरीश रूपी बापाला मी बोललो म्हणून, कारण की तू तुझ्या समोर असा झुकलाय, तो मागणं आहे तुझ्या, आणि काय चाललंय ते तुझं तुला माहितीये. अरे दलिंदरा सुधार. मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतोय आणि त्या शेतकऱ्यांसाठीच शेवटपर्यंत लढणार आहे. माझ्या कमाईचा 75% हिस्सा शेतकऱ्याच्या लेकराच्या हितासाठी जातो. बांडगुळा, माझ्यासारखे 4-2 शेतकरी उभा करून दाखव आणि नंतर माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला ये. आधी नेत्याची चाटायची बंद कर आणि नंतर माझ्याकडे ये. माझ्याकडून कोणाची फसवणूक झाली नाही आणि ती कधी होणारही नाही. ज्याला कोणाला वाटत असेल त्याला मी काही करू शकत नाही, पण माझ्याकडे रोज 100 शेतकरी येतात. उगच येतात का. माझ्यावर लोक एवढी प्रेम करतात, उगच करतात का. फसवणूक नाहीये. एखादा माणूस म्हणत असेल काम केल्यानंतर बी फसवणूक झाली तर त्याला मी काहीच करू शकत नाही, आणि हीच वस्तुस्थिती आहे. आणि या बांडगुळासोबत माझा 1 रुपयाचाही व्यवहार नाही, तरी याची फसवणूक कसली.